Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn 8th standard English lesson, The Best Christmas Present in the World, Part 3. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द बेस्ट क्रिसमस प्रेझेंट इन द वर्ल्ड या लेसनमधील पार्ट 3 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. I folded the letter again and slipped it carefully back into its envelope. लेखक म्हणतात की त्यांनी ते लेटर पुन्हा फोल्ड केलं आणि पुन्हा त्याच्या एनव्हलपमध्ये ते काळजीपूर्वक ठेवून दिलं. आय केप्ट अवेक ऑल नाईट. आणि त्यांना मग रात्रभर झोप लागली नाही. बाय मॉर्निंग आय न्यू व्हॉट आय हॅड टू डू. आणि सकाळी त्यांना माहिती होतं की त्यांना काय करायचं आहे. आय ड्रोव्ह इन टू ब्रिडपोर्ट जस्ट अ फ्यू माइल्स अवे. ते गाडी चालवत ब्रिडपोर्ट इथे गेले. काही माइल्स अंतरावर, असं जास्त दूर ते नव्हतं. आय आस्क्ड अ बॉय वॉकिंग हिज डॉग वेअर कॉपर बीचेस वॉज. आणि एक मुलगा जो कुत्र्याला चालायला घेऊन गेलेला होता त्याला मग त्यांनी विचारलं की कॉपर बीचेस कुठे आहे. हाऊस नंबर 12 टर्न्ड आउट टू बी नथिंग बट अ बर्न्ड आउट शेल. द रूफ कॅपिंग, द विंडोज बोर्डेड अप. तर जे घर होतं 12 नंबरचं ते बर्न्ड आउट शेल म्हणजे एक जळालेल्या झोपडीसारखं असं ते दिसत होतं. द रूफ कॅपिंग, छत तुटलेली. विंडोज बोर्ड बोर्ड म्हणजे डिस्ट्रॉइड बाय कवर्ड विथ वुडन बोर्ड्स म्हणजे खिडक्यांना ते जाड लाकडाच्या फळ्या ठोकलेल्या. तर अशा प्रकारचं एक भग्नावस्थेत ते घर होतं. आय नॉक्ड ॲट द हाऊस नेक्स्ट डोअर अँड आस्क्ड इफ एनीवन न्यू द वेअरअबाउट्स ऑफ मिसेस मॅकपर्सन. तर लेखकांनी समोरचं जे घर होतं, शेजारचं घर, तिथे दरवाजा वाजवला आणि तिथे त्यांनी विचारपूस केली की त्यांना मिसेस मॅक्सपर्सन बद्दल माहिती आहे का. ओ येस सेड द ओल्ड मॅन इन हिज स्लिपर्स. तर एक म्हातारा माणूस म्हणाला की हो हो, ही न्यू हर वेल. आणि तो मिसेस मॅकपर्सन यांना चांगला ओळखत होता. अ लवली लेडी, अ लवली ओल्ड लेडी, ही टोल्ड मी, अ बिट मडल हेडेड, बट ॲट हर एज शी वॉज एंटायटल टू बी, वॉजंट शी. तर तो व्यक्ती म्हणाला की एक अतिशय प्रेमळ म्हातारी बाई ती होती, ती आहे मिसेस मॅकपर्सन, आणि थोडी बिट मडल हेडेड. मडल हेडेड म्हणजे कन्फ्यूज, म्हणजे तिला आता सुचत नाही. आणि ते म्हणाले की नक्कीच तिच्या वयाचं जर कोणी असेल तर त्याचं सुद्धा तसंच हालत, म्हणजे त्याची सुद्धा तशी स्थिती असणार, कारण तिचं वय खूप जास्त होतं. 101 year old, ती 101 वर्षाची होती. शी हॅड बीन इन द हाऊस व्हेन इट कॉट फायर. आणि जेव्हा या घराला आग लागली तेव्हा ती घरामध्येच होती. नो वन रिअली न्यू हाऊ द फायर हॅड स्टार्टेड. कोणालाच माहीत नाही की ती आग कशामुळे लागली होती. बट इट कुड वेल हॅव बीन कॅन्डल्स. पण कदाचित त्यामागे कॅन्डल्स म्हणजे मेणबत्तीमुळे ती आग लागली असावी असा अंदाज होता. शी यूज्ड कॅन्डल्स रॅदर दॅन इलेक्ट्रिसिटी बिकॉज शी ऑलवेज थॉट इलेक्ट्रिसिटी वॉज टू एक्सपेन्सिव्ह. ती महिला बऱ्याचदा विजेच्या ऐवजी मेणबत्त्या वापरायची, कारण ती म्हणायची की वीज खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे खूप महाग आहे. द फायरमॅन हॅड गॉट हर आउट जस्ट इन टाईम. तर जो फायरमॅन होता त्याने खूप अगदी वेळेवर तिचा जीव वाचवला. शी वॉज इन अ नर्सिंग होम नाव, ही टोल्ड मी. त्याने लेखकाला सांगितलं की ती आता नर्सिंग होममध्ये आहे. बर्लिंग्टन हाऊस ऑन द डॉर्चेस्टर रोड ऑन द अदर साइड ऑफ द टाउन. आणि डॉर्चेस्टर रोडवरील बर्लिंग्टन हाऊस इथे ती महिला ॲडमिट होती किंवा मग तिथे राहत होती. आय फाउंड बर्लिंग्टन हाऊस नर्सिंग होम इझिली इनफ. तर त्यांना लगेच म्हणजे लवकरच ते बर्लिंग्टन हाऊस जे होतं ते सापडलं. देअर वेअर पेपर चेन्स अप इन द हॉलवे अँड अ लाइटेड क्रिसमस ट्री स्टूड इन द कॉर्नर विथ अ लोप साइडेड एंजल ऑन टॉप. तर सगळीकडे कागदाच्या पताका लावलेल्या होत्या हॉलमध्ये, आणि एका कोपऱ्यामध्ये क्रिसमस ट्री होतं सजवलेलं, त्याच्यावर एक एंजल होतं. आय सेड आय वॉज अ फ्रेंड कम टू विजिट मिसेस मॅकपर्सन टू ब्रिंग हर अ क्रिसमस प्रेझेंट. मग लेखकाने तिथे जाऊन सांगितलं की ते मिसेस मॅकपर्सन यांचे मित्र आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी एक क्रिसमस प्रेझेंट आणलेलं आहे, म्हणजे भेट आणली आहे क्रिसमससाठी. आय कुड सी थ्रू इन द डायनिंग रूम वेअर एव्हरी वन वॉज विअरिंग अ पेपर हॅट अँड सिंगिंग.
आणि एक डायनिंग रूम होती, तिथे सर्वांनी पेपर हॅट घातलेल्या होत्या आणि सर्व लोक गाणं गात होते. द मॅट्रॉन हॅड अ हॅट ऑन टू अँड सीम्ड हॅपी इनफ टू सी मी. जी मॅट्रॉन होती, मॅट्रॉन म्हणजे तिथे काम करणारी सांभाळणारी जी स्त्री होती, तिने सुद्धा पेपरची टोपी घातलेली होती आणि तिला लेखकाला बघून आनंद झाला. शी इवन ऑफर्ड मी अ मिन्स पाय, आणि तिने त्यांना मिन्स पाय पण दिला, एक प्रकारचा केक. शी वॉक्ड मी अलॉंग द कॉरिडॉर, आणि मग ती लेखकाला घेऊन कॉरिडॉरमधून गेली. मिसेस मॅकपर्सन इज नॉट इन विथ द अदर्स, शी टोल्ड मी. शी इज रादर कन्फ्युज टुडे, सो वी थॉट इट बेस्ट इफ शी हॅड अ गुड रेस्ट. ती स्त्री म्हणाली की मिसेस मॅकपर्सन आज आमच्यामध्ये नाहीत, म्हणजे त्यांच्यासोबत हॉलमध्ये नाहीत. ती पुढे म्हणाली की आज त्या थोड्या कन्फ्युज्ड होत्या, आज त्यांना काही सुचत नव्हतं, त्यामुळे आम्ही विचार केला की त्यांनी आराम केलेलाच बरा. शी हॅज नो फॅमिली यू नो. ती पुढे हे पण म्हणाले की त्यांचे कुठले कुटुंब किंवा परिवार नाही आहे. नो वन विजिट्स, आणि त्यांना भेटायला सुद्धा कोणी येत नाही. सो आय एम शुअर शी विल बी ओनली टू प्लीज टू सी यू. आणि ती बाई म्हणाली की मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला बघून तिला खूप आनंद होईल. शी टूक मी इन टू अ कन्झर्वेटरी विथ विकर चेअर्स अँड पॉटेड प्लांट्स ऑल अराउंड अँड लेफ्ट मी. तर कन्झर्वेटरी म्हणजे जिथं झाडं वगैरे ठेवल्या जातात, अशा ठिकाणी ती महिला लेखकांना घेऊन गेली, आणि तिथे खूप सारे प्लांट्स होते आणि बसायच्या चेअर होत्या, आणि तिथे लेखकाला त्यांनी सोडलं. द ओल्ड लेडी वॉज सिटिंग इन अ व्हीलचेअर, हर हँड्स फोल्डेड इन हर लॅप. एक म्हातारी स्त्री बसलेली होती आपल्या व्हीलचेअरमध्ये, आणि तिचे हात तिच्या मांडीवर होते. शी हॅड सिल्वर व्हाईट हेअर पिन इन टू अ विस्पी बन. तिचे पांढऱ्या रंगाचे सिल्वर रंगाचे केस तिने म्हणजे बांधून ठेवलेले होते. शी वॉज गेझिंग आउट ॲट द गार्डन, आणि ती गार्डनकडे बघत होती. हॅलो आय सेड. शी टर्न्ड अँड लुक्ड अप ॲट मी वेकंटली. लेखकाने तिला हॅलो म्हटलं. ती वळली, तिने लेखकांकडे बघितलं. हॅपी क्रिसमस कॉनी, आय वेंट ऑन. आणि पुढे ते म्हणाले, हॅपी क्रिसमस कॉनी. आय फाउंड दिस, आय थिंक इट्स युअर्स. ॲज आय वॉज स्पीकिंग हर आईज नेवर लेफ्ट माय फेस. आणि पुढे त्यांनी तो टीन बॉक्स जो आहे तो तिच्या समोर धरला, आणि ते म्हणाले की मला हा सापडला, हा कदाचित तुझा असावा. जेव्हा ते बोलत होते तेव्हा कॉनी जी आहे मिसेस मॅकपर्सन, त्यांची नजर लेखकांच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. आय ओपन द टीन बॉक्स अँड गेव इट टू हर. त्यांनी तो टीन बॉक्स उघडला आणि तो दिला कॉनीकडे, म्हणजे मिसेस मॅकपर्सनकडे. दॅट वॉज द मोमेंट हर आईज लिट अप विथ रिकग्निशन. आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांमध्ये एक चमक लेखकाला दिसली. अशी चमक रिकग्निशन म्हणजे ओळखल्याची खूण त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसली. अँड हर फेस बिकेम सफ्यूज विथ अ सडन ग्लो ऑफ हॅपीनेस. आणि त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. आय एक्सप्लेन्ड अबाउट द डेस्क, अबाउट हाऊ आय फाउंड इट, बट आय डोंट थिंक शी वॉज लिसनिंग. लेखकांनी तिला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला की त्यांना कशा प्रकारे तो डेस्क सापडला होता, कशा प्रकारे ते लेटर त्यांना सापडलं, पण त्या काही ऐकत नव्हत्या. त्यांचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. फॉर अ व्हाईल शी सेड नथिंग. थोडा वेळ त्या काहीच बोलल्या नाहीत. बट स्ट्रोक द लेटर टेंडरली विथ हर फिंगर टिप्स. फक्त त्या बोटाने ते लेटर चाळत होत्या. सडनली शी रिच्ड आउट अँड टूक माय हँड. अचानक त्यांनी लेखकांचे हात आपल्या हातात घेतले. हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले. यू टोल्ड मी यू वुड कम होम बाय क्रिसमस डिअरेस्ट. त्या म्हणाल्या की डिअर, तू मला म्हणाला होतास की तू क्रिसमस नंतर घरी येशील. शी सेड. अँड हिअर यू आर, द बेस्ट क्रिसमस प्रेझेंट इन द वर्ल्ड. आणि ती म्हणाली की बघ, तू आज मला भेटायला आला, आणि ही माझ्यासाठी क्रिसमसची सर्वोत्तम भेट आहे. कम क्लोजर जिम डिअर, सिट डाऊन. ये जवळ ये जिम, आणि माझ्या जवळ बस, असं ती लेखकाला म्हणाली. आय सॅट डाऊन बिसाइड हर अँड शी किस्ड माय चीक. लेखक तिच्या बाजूला बसले. तिने लेखकांच्या गालावर किस केलं. आय रीड युअर लेटर सो ऑफन जिम, एव्हरी डे. त्यापुढे म्हणाल्या की जिम, मी तुझं पत्र रोज वाचते. आय वॉन्टेड टू हिअर युअर व्हॉइस इन माय हेड. पण मला ते तुझ्या आवाजात ऐकायचं आहे. इट ऑलवेज मेड मी फील यू वेअर विथ मी. आणि ती म्हणते की मला नेहमीच वाटायचं की हे पत्र वाचून मला नेहमी वाटायचं की तू माझ्यासोबत आहेस.
अँड यू आर नाव, अँड नाव यू आर, आणि ते पुढे म्हणाले की बघ तू आता आलेला सुद्धा आहेस. नाव यू आर बॅक, यू कॅन रीड इट टू मी युअर सेल्फ. पुढे ती म्हणाली की आता तू परत आलाच आहेस, तर मला ते लेटर तू वाचून दाखव. वुड यू डू दॅट फॉर मी? त्या म्हणाले तू माझ्यासाठी हे करशील का जिम डिअर? आय जस्ट वॉन्ट टू हिअर युअर व्हॉइस अगेन. त्या म्हणाल्या की मला पुन्हा तुझा आवाज ऐकायचा आहे. आय हॅड लव्ह दॅट सो मच, मला तुझा आवाज किती आवडायचा. अँड देन परहॅप्स वी विल हॅव सम टी. आणि पुढे त्या म्हणाल्या की त्यानंतर आपण कदाचित चहा सुद्धा घेऊया सोबत. आय हॅव मेड यू अ नाईस क्रिसमस केक. त्या म्हणाल्या की मी तुझ्यासाठी बघ किती छान क्रिसमस केक बनवलेला आहे. मार्झिपान ऑल अराउंड, आणि पूर्ण केकवर मार्झिपान सुद्धा आहे. आय नो हाऊ मच यू लव्ह मार्झिपान. त्या म्हणाल्या मला माहिती आहे की तुला मार्झिपान किती आवडतो. आणि अशा प्रकारे इथे हा लेसन संपतो. सो मायकल मोरपर गो